पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्रात तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नुकताच या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 6वी लिस्ट लागलेली आहे। आणि 6वी लिस्ट लागायच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं की 30 जुलै 2025 ला हे 6वी लिस्ट लागणार आहे 2-3 दिवसा अगोदर। आणि ते जे विद्यार्थी मित्रांनो कन्फर्म त्या ठिकाणी 30 जुलै 2025 ला त्या ठिकाणी 6वी लिस्ट या ठिकाणी लागलेली आहे, लक्षात ठेवा। आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 7वी लिस्ट कधीपर्यंत लागणार आहे आणि 7व्या लिस्टचा कडाप किती जाणार आहे, 60%, 70%, 80%, 90% वाल्यांचा सिलेक्शन होणार आहे काय, तर याबद्दल सुद्धा आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। त्याचबरोबर असे सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट येऊन राहिले की सर नवीन पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती कधीपर्यंत निघणार आहे, कारण की 6वी लिस्ट या ठिकाणी आलेली आहे, तर नवीन भरती कधीपर्यंत निघणार आहे असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। काय विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होऊन सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांनी जॉइनिंग त्या ठिकाणी केलं नाही, नक्षल एरिया भेटला म्हणून, ठीक आहे। तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे, ही लिस्ट कधीपर्यंत येणार आहे, 7वी लिस्ट लागणार आहे का, त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं असेल तर आपल्याला डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे, तर संपूर्ण माहिती सांगणार आहे। नवीन भरती कधीपर्यंत येणार आहे याबद्दल सुद्धा बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची या ठिकाणी 6वी लिस्ट लागली आणि मी तुम्हाला याच्या अगोदरपासून वारंवार सांगत आलो होतो की 6वी लिस्ट या ठिकाणी कन्फर्म लागणार आहे म्हणून, आणि ते 30 जुलैला या ठिकाणी लागलेली आहे। आता ज्या पण विद्यार्थ्यांचा लिस्टमध्ये नाव असेल, लिस्टमध्ये रजिस्ट्रेशन नंबर ज्यांचा सुद्धा असेल, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्ही करून घ्या, हे काम तुमचं या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा। आणि आता तुम्ही म्हणसाल की आम्हाला मेसेज वगैरे येणार आहे काय, तर आपल्याला मेसेज येते ज्या पण विद्यार्थ्यांचा लिस्टमध्ये रजिस्ट्रेशन नंबर असेल तर आपल्या मोबाईल नंबरवर डिपार्टमेंट करून जीडीएसच्या डिपार्टमेंट कडून मोबाईलवर मेसेज येते। त्याचबरोबर आपण जो ईमेल आयडी दिला होता फॉर्म भरताना त्या ईमेल आयडीवर सुद्धा आपल्याला मेल येते की आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे म्हणून, ठीक आहे। आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपल्या डिव्हिजनमध्येच करायचं आहे, ज्या पण डिव्हिजनमध्ये आपलं सिलेक्शन झालं असेल, रायगड डिव्हिजनमध्ये सिलेक्शन झालं असेल तर रायगड डिव्हिजनमध्येच आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे। आणि त्याचबरोबर तुमचं जर समजा लिस्टमध्ये रजिस्ट्रेशन नंबर आहे आणि तुम्हाला मोबाईलवर मेसेज नाही आला असेल, त्याचबरोबर ईमेल आला नसेल, तरी सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी चालले. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची जी तारीख आहे तर 14 ऑगस्ट 2025 डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची तारीख आहे। 14 ऑगस्टपर्यंत आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायला लावलं आहे त्यांना, ज्यांचं सुद्धा सिलेक्शन झालं असेल त्यांचं। तर आपलं जर सिलेक्शन झालं असेल या पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये तर आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे। तर कागदपत्र कोणकोणते लागणार आहेत ते सांगून देतो। तर पहा 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट झालं, डोमिसाइल झालं, पासपोर्ट फोटो न्या, 4 ते 6 फोटो न्या, त्याचबरोबर आधार कार्ड सुद्धा आपल्याला न्यायचे। आणि हे जे मी तुम्हाला कागदपत्र सांगितल्याचे 2-2 झेरॉक्स न्या, तसे एवढे 2-2 मागत नाही, पण राहू द्या 2-2 पडलं काहीही त्या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही। एक झेरॉक्स त्या ठिकाणी मागतो, पण 2-2 झेरॉक्स सोबत न्या, ठीक आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला यामध्ये मेडिकल सर्टिफिकेट सुद्धा यामध्ये त्या ठिकाणी लागणार आहे। तर मेडिकल सर्टिफिकेट कुठे भेटणार आहे, तुम्ही जर गावाखेड्यामधून येत असाल तर आपला जो तालुका आहे तर तालुक्याच्या ठिकाणी जे शासकीय सरकारी दवाखाना राहते तर तिथं आपण दवाखान्यामध्ये गेलो आणि त्यांना जर सांगितलं तिथल्या डॉक्टरांना की आमचं सिलेक्शन झालं आहे जीडीएसमध्ये, आम्हाला मेडिकल सर्टिफिकेट पाहिजे, तर ते तुम्हाला देऊन देतं काढून, नॉर्मली आहे। आणि तुम्ही जर जिल्ह्याच्या ठिकाणी असेल तर जिल्ह्याच्या सरकारी दवाखान्यामध्ये तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता, ठीक आहे। तर आपल्याला मेडिकल सर्टिफिकेट या ठिकाणी त्या ठिकाणी लागणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याच्या वेळेस। तर एवढे डॉक्युमेंट आपल्याला घेऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे 14 ऑगस्ट 2025 पर्यंत। आणि ज्यांनी सुद्धा डॉक्युमेंट केलं नाही 14 ऑगस्ट 2025 पर्यंत, मग तुम्हाला डायरेक्ट जे रिजेक्ट केला जाणार आहे, लक्षात ठेवा, तुम्हाला घेतल्या जाणार नाही आहे, लक्षात ठेवा, किती का आपण त्यांच्याजवळ हातपाय जोडले तरी, ठीक आहे। तर हे झालं। आता भरपूर विद्यार्थ्यांची एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 7वी लिस्ट लागणार आहे काय, तर पहा मी तुम्हाला सांगून देतो या ठिकाणी कन्फर्म नाही आहे, पण या ठिकाणी चान्सेस आहे। तर असं कोण सांगून राहिलो, तर पहा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 6वी लिस्ट लागले, त्यामध्ये जे 200+ विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे, जवळपास 209 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे। आता हे जर रिअल पोरं असेल, जर समजा ह्या सर्वच विद्यार्थ्यांना जर समजा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं तर मग जे विद्यार्थी मित्रांनो लिस्ट लागणार नाही आहे। जर समजा यामध्ये काही फर्जी पोरं असेल, 209 मध्ये जर काही फर्जी पोरं असेल की ज्यांनी फॉर्म भरताना जास्त पर्सेंटेज टाकले, त्याचबरोबर काही मार्कशीटा पैसे देऊन त्यांनी काही बनवले, तर असे काही त्यामध्ये पोरं सापडले तर त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं नाही तर त्या जागा खाली राहणार आहे। आणि जागा जर खाली राहिल्या तर मग त्यांना
लिस्ट त्या ठिकाणी लावावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. याच्या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो इथून 2-3 वर्ष अगोदर 8 लिस्टा सुद्धा या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुकच्या आलेला एक लक्षात ठेवा. ठीक आहे. जर समजा ह्या पूर्ण जागा या ठिकाणी भरल्या असेल त्यांनी तर मग लिस्ट या ठिकाणी येणार नाही, एक लक्षात ठेवा. मी डायरेक्ट तुम्हाला सांगून देऊन राहिलो. ठीक आहे. जर समजा यामध्ये जागा खाली असेल, जर समजा 209 आता 5वी जेव्हा लिस्ट लागली होती तर 5व्या लिस्टमध्ये जवळपास 300 पोरांचं सिलेक्शन झालं होतं. ठीक आहे. आणि 300 पैकी भरपूर विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी डॉक्युमेंट ऑप्शन केलं नव्हतं, म्हणजे 200 पोरांनी डॉक्युमेंट ऑप्शन केलं नव्हतं, तर 200 जागा त्या ठिकाणी शिल्लक होत्या, 209. तर 6व्या लिस्टमध्ये 209 विद्यार्थ्यांचं लिस्टमध्ये नाव आहे. आता यांना डॉक्युमेंट ऑप्शन करायचे, हे सर्वच विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट ऑप्शन केलं तर मग जे विद्यार्थी मित्रांनो लिस्ट लागणार नाही आहे 7वी. ठीक आहे. तर समजा यामधले विद्यार्थ्यांना केले नाही, डॉक्युमेंट ऑप्शन केलं नाही, तर मग लिस्ट या ठिकाणी 7वी तुम्हाला पाहायला भेटणार. आणि 7वी जर लिस्ट लागली तर कट ऑफ सुद्धा तुम्हाला कमी पाहायला भेटू शकते. तर जवळपास 70 ते 80% विद्यार्थ्यांचं सिलेक्शन या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे. ज्यांना 70%च्या वरती असेल त्यांचं सुद्धा लिस्ट तुम्हाला पाहायला भेटू शकते 7व्या लिस्टमध्ये. ज्यांना 80%च्या वरती सुद्धा पर्सेंटेज असेल त्यांचं सुद्धा लिस्टमध्ये तुम्हाला नाव पाहायला भेटू शकते, कारण की लास्टची जी लिस्ट असते हे कमी या ठिकाणी जात असते. जे EWS कॅटेगरीचे सुद्धा विद्यार्थी असू शकते, ST कॅटेगरीचा सुद्धा विद्यार्थी असू शकते, PWD कॅटेगरीचा सुद्धा विद्यार्थी असू शकते, SC कॅटेगरीचा सुद्धा विद्यार्थी त्या ठिकाणी असू शकते. ठीक आहे. त्याचबरोबर OBC कॅटेगरीचा सुद्धा विद्यार्थी असू शकते. ठीक आहे. तर कट ऑफ जे या ठिकाणी कमी जाण्याचे या ठिकाणी चान्सेस आहे, लक्षात ठेवा. तर कट ऑफ या ठिकाणी कमी सुद्धा जाऊ शकते लास्ट लिस्टचा, कारण की याच्या अगोदर जे कमी लिस्ट या ठिकाणी गेलेले आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं फॉर्म आले नसेल तर त्या ठिकाणी नक्की कट ऑफ या ठिकाणी कमी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर नवीन पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुकची भरती कधी निघणार आहे, कारण की ही जी भरती निघाली होती 2025 ला 21,000 प्लस जागांसाठी. तर या भरतीमध्ये आम्ही बरेच काही त्या ठिकाणी मिस्टेक केला आहे. काही विद्यार्थ्यांची अशी सुद्धा कमेंट होती की सर मी नावामध्ये मिस्टेक त्या ठिकाणी केली आहे, आणि काही विद्यार्थ्यांची अशी सुद्धा कमेंट होती की आम्ही फॉर्म चांगल्या ठिकाणी भरला नाही आहे. म्हणजे ज्या ठिकाणी चांगले जिल्हे आहेत तर चांगल्या जिल्ह्यामध्ये मुलांनी त्या ठिकाणी फॉर्म भरले. म्हणजे सांगायचं एवढंच की ज्यांना 94% होते त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नाही, पण ज्यांना 90% होते त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, एक लक्षात ठेवा. त्यांनी चांगल्या ठिकाणी फॉर्म भरला होता म्हणून. तर असे काही विद्यार्थी की त्यांनी ज्या ठिकाणी जास्त कॉम्पिटिशन आहे त्या ठिकाणी फॉर्म त्या ठिकाणी भरला होता. ठीक आहे. असे सुद्धा विद्यार्थी त्यांचं सुद्धा म्हणणं होतं की सर नवीन भरती कधी निघणार. आणि असे सुद्धा काही विद्यार्थी की त्यांचं सिलेक्शन झालं होतं चंद्रपूर डिव्हिजनमध्ये, नक्षल एरियामधले गाव त्या ठिकाणी त्यांना भेटले होते, तर त्यांनी जॉईनिंग केलं नाही, कारण की नक्षल एरिया आहे म्हणून. ठीक आहे. तर नवीन भरती कधी निघणार आहे अशा आतुरतेने भरपूर विद्यार्थी या ठिकाणी वाट पाहतात. काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होऊन सुद्धा जॉईनिंग केलं नाही, कारण की नक्षल एरिया चंद्रपूर भेटला होता म्हणून. ठीक आहे. तर आता नवीन भरती कधी निघणार आहे तर ते मी तुम्हाला सांगून देतो. तर पहा आता जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी IT 2.0 अपडेट या ठिकाणी येणार आहे, आणि ते या ठिकाणी 15 ऑगस्ट नंतर या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा. IT 2.0 हे अपडेट येणार आहे, आणि त्यामध्ये जे नवीन GDS मध्ये सिलेक्शन झाले तर त्यांना त्यामध्ये ट्रेनिंग दिल्या जाणार आहे. आणि त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो रूल 3 ट्रान्सफर सुद्धा येणार आहे, आणि जेव्हा रूल 3 ट्रान्सफर या ठिकाणी येणार आहे तर नवीन भरती तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. तर जवळपास ऑगस्ट महिन्यापर्यंत पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुकची ही नवीन भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर ऑगस्टच्या एंडिंगला ही भरती निघण्याची दाट शक्यता आहे. तर ऑगस्टच्या एंडिंगपर्यंत आपल्याला वाट पाहिजे, नक्की ही भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार. आजच्या व्हिडिओ थांबतो. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.